प्रभाग क्रमांक 4 मधून एक उमेदवारी अपक्ष म्हणून भरण्यात आलेली होती। त्यामध्ये मोनी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। आज तो मागे घेण्यात आला आहे। मोनी दादा काय म्हणणं आहे उमेदवारी वापस? देखिए, सुबह का भूला अगर शाम को घर आता है तो उसे भूला नहीं कहते, है ना। कांग्रेस परिवार एक हमारा परिवार है और परिवार में छोटी मोटी बातें होती रहती है ना। और परिवार के बड़े लोगों का कर्तव्य ये बनता है कि अपने छोटे बच्चों की बात माने और उसको सॉर्टेड करे। तो उसी जो भी हमारी नाराजगी थी, हमारे पार्टी के बड़े मेंबरान, अध्यक्ष पद और सीनियर लीडर्स के बीच बैठ के उस पर चर्चा की गई और इसका फैसला लिया गया। और ये सारे समाज का फैसला है, ये अकेला का फैसला नहीं। और इसमें सब समाज को लेके चलना है और समाज की बात हमारे सर आंखों पर। अब अपन पूरे लोग कांग्रेस के साथ में, बिल्कुल बिल्कुल सब कांग्रेस के साथ में, बिल्कुल। हे उमेदवारी ये सूरत भाऊ, या उमेदवारीमुळे म्हणजे बुधवारी हा प्रभाग मुस्लिम बहुल असला आहे आणि एक मुस्लिम समाज आपल्यामधलीच उमेदवारी अपक्ष म्हणून उभी होत होती। आज ते मागे झाली आहे, त्यांनी फॉर्म वापस घेतला। काय म्हणाल तुम्ही? मुस्लिम समाज जो है वो एक कांग्रेस परिवार का घटक है और कहीं परिवार से हमारा एक घटक बाजू हुआ तो इसका निश्चित ही दुख होता है, लेकिन हमसे बाजू नहीं हुआ था। उनकी कुछ डिमांड थी, उसके ऊपर हमारे नेताओं के साथ में चर्चा हुई, एक सकारात्मक चर्चा हुई, अच्छे वातावरण में चर्चा हुई और उस चर्चा के बीच में तय हो गया कि पार्टी को किसी की प्रकार का नुकसान नहीं पहुंचना चाहिए। ये उनकी भी बात थी और उन्होंने ये बात मानी कि पार्टी हमारी सबसे बड़ी प्रिय है। हमारे नेता राहुल गांधी जी हो, हमारे नेता खड़गे साहब हो, हमारे नेता केदार साहब, मुलक साहब, ये सभी के नेतृत्व में विश्वास रखते हुए उन्होंने ये फैसला किया और इस फैसले का फायदा पूरे उमरेठ शहर में सभी सीटों पे जो समुदाय के लोग हैं उनकी ताकत पार्टी को मिलेंगी और पूरे ताकत के साथ हमारी पार्टी की 27 सीटें आने के चांस हमारे हैं। इसमें कोई दोहरा नहीं। इस पार्टी के कार्यकर्ता एक कट्टर कार्यकर्ता है, पार्टी के लिए जान देने वाले कार्यकर्ता है, इसलिए इनकी ताकत का निश्चित ही फायदा पार्टी को होगा, इसका पूरे हमें विश्वास है। धन्यवाद। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज नगर परिषदच्या फॉर्म उमेदवारांचा फॉर्म वापस घेण्याची शेवटची तारीख होती। यामध्ये काँग्रेस पक्षामधले काही बंडखोर जे झालेले होते त्यांनी आज फॉर्म वापस घेतलेला आहे। दादा, आज किती बंडखोर लोकांनी फॉर्म वापस घेतले? जवळपास आपले 4 जे उमेदवार होते विविध प्रभागातले, त्या उमेदवारांनी जे काही नामांकन अर्ज सादर केलेले होते त्यांनी आज पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवून पुनश्च या प्रक्रियेमध्ये आपले नामांकन अर्ज वापस घेतले आणि यांनी सोबतच काँग्रेस पक्षाच्या तेथील उमेदवाराला त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे। हे ज्या व्यक्तींनी फॉर्म भरलेले होते त्या ठिकाणी हे काही पक्षाचे बंडखोर नव्हते। त्यांना पण लोकशाहीमध्ये सगळ्यांना याच्यामध्ये अधिकार आहे की त्यांनी आपलं नामांकन पत्र भरावं, पण त्यावेळेस तिकीट देत असताना ते पण इच्छुकमध्ये होते आणि इच्छुक असताना नेत्यांनी काही निर्णय घेऊन योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। त्यांना त्यावेळेस थोडंसं नाराजगी आली आणि त्या नाराजगीतून त्यांनी ते उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी सादर केलेला होता। तर पुनश्च एकदा त्यांनी ती नाराजगी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यातून दूर केलेली आहे। भविष्यात येणाऱ्या निवडणुकामध्ये अजून येणारा त्यांना नक्कीच संधी मिळेल आणि सोबतच त्यांनी जो विश्वासी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार आणि त्या प्रभागातील जे काही काँग्रेस पक्षाचे तेथील उमेदवार होते आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतील हा विश्वास त्यांनी याच ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर त्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी जे काही आपली उमेदवारी मागच घेतलेली आहे त्या सगळ्यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे आणि त्यांना या माध्यमातून आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो। आणि या निमित्ताने पुन्हा असा विश्वास आहे की उमरेठ नगरीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार सुरेखा काकू रेवतकर आणि सोबतच 27 उमेदवार जेवढे आहेत काँग्रेस पक्षाचे विविध प्रभागातले
ते संपूर्णपणे बहुमताने या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास या निमित्ताने आपल्यासमोर व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 12 मधून विकेश भाऊ झोडे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. काय म्हणणं आहे त्यांचं आपण ऐकू. दादा, उमेदवारी मागे घेतली तुम्ही. सर्वात पहिले मी बोलतो. बोला. माझं असं म्हणणं आहे, आम्ही बंडखोर नाही आहोत. हो. बंडखोराचा जो तुम्ही पत्रकार परिषदाने जो आम्हाला आरोप लावला, हे नाही. हे पक्ष हे माझं मायबाप आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत झगडून घराच्या 2 दिवसासाठी बाहेर गेलो होतो. शेवट आपण त्याच घरात जातो. घर आपलं तेच असते, तेच मायबाप असते. मला दुसऱ्या 3 भावांनी मला बोलवलं होतं, पण माझे मायबाप जे होतं त्याच्यासोबत माझी रंगत होती म्हणून मी दुसऱ्या कोणत्याही मायबापाकडे गेलो नाही. त्या मायबापाकडे गेलो असतो त्यानं 2 दिवस पोटाशी धरलं असतं आणि केव्हा लात मारून दिली असती काही गॅरंटी नसते. म्हणून मी माझ्या मायबापासोबत झगडलो 1 दिवस. आणि रागापोटी बाहेर निघते माणूस, आणि ह्या रागापोटी माणूस काही नाही काही करते, तेच मी केलं. पण माझी अशी जिद्द होती का आपण त्याच मायबापाच्या पोटातून हातातून घेऊन आपण राजनीतीला वरता आणू. परंतु माझा भाऊ असा निर्दोष हे झाला होता का भाऊ कसं रे रितेश राऊत. त्याच्यामुळे त्याचं समीकरण ऐकलं, मला जाऊ दे बा, आपल्याच घराच्या बाजूला राहते, आपल्याच छायाछत्राखाली राहते तो पोरगा. भलाही तो वयानं लहान आहे पण तो वयानं आज राजकारणात मोठा होईल. आपण मोठे राहून आपण काही नाही काही थोडस लहान होऊन आपण हे आज फॉर्म वापस घेतला आणि याला पूर्ण सपोर्ट करून आणि पूर्ण एकजुटीनं पंजाला निवडून आणून 12 प्रभाग मधून 3 सीटाला बहुमत राहील. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.